9 फेब्रुवारी रोजी पुणे येथे पत्रकार निखिल वागळे, सर्वोच्च न्यायालयाचे वकील असीम सरोदे, डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेला जात असताना पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत निखिल वागळे व सहकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला केला। त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला। या भाजपच्या प्रवृत्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार यांच्या गटाचे नेते प्रसेनजित पाटील यांनी निषेध व्यक्त केला। नमस्कार मित्रांनो, काल पुण्याला जो घडलेला प्रकार आहे तो आपल्याला सर्वांना कल्पना आहे। आपण टीव्हीवर मीडियामध्ये पाहायला गेलेला आहे। पत्रकार म्हणून निखिल वागळे एक आपलं वैयक्तिक वैचारिक स्वातंत्र्य ठेवून जे मत मांडतात ते त्यांच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी जे निघाले असताना त्यांच्या गाडीवर भ्याड हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला। त्याचा आता या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली, त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी त्याचा गळा दाबण्याचा हा प्रकार आहे। त्यांच्यासोबत असणारे निष्णात वकील असीम सरोदे असतील किंवा विश्वंभर चौधरी असतील, यांच्यावर देखील त्यांनी त्यांच्यावर या तिघांचाही प्रकारे सूड घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला। का तर ते खरं बोलायला लागलेले आहेत। ते त्यांचं वैचारिक स्वातंत्र्याला जो घटनेनं दिलेला अधिकार आहे बोलण्याचा, लिहिण्याचा, त्याच्यावर एक प्रकारे गदा आणण्याचा हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी, कारण ते तर पत्रकार मंडळी आहेत, त्यांच्या हाती लेखणी आहे, त्यांच्या हाती काही कोणता दंडुका किंवा तलवार असू शकत नाही। पण त्यांच्या लेखणीला हे एवढे घाबरतात तर यांच्यावर भ्याड हल्ला करताना त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माननीय पवारसाहेब गटाच्या त्या ठिकाणी हजर होत्या। तर या सर्वांवर त्यांच्यावर देखील हात उगारण्याचा प्रयत्न त्या समोरच्यांनी केलेला आहे। अतिशय निंदनीय विषय आहे। एक प्रकारे महिलांवर हात घालण्याचा ज्या राज्याचा लौकिक राहिलेला आहे, छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीची ओटी भरून तिला परत पाठवलं होतं, त्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावावर गप्पा करून राजकारण करणाऱ्या लोकांनी हे असा प्रकार करणं हा शोभणारा प्रकार नाही आहे। याची जाब विचारण्याची वेळ आलेली आहे आणि यांना जनतेच्या न्यायालयामध्ये त्यांचा निश्चित असं जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे। धन्यवाद।